श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनातल्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल, तुम्हाला सुद्धा स्वामीवरती श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते. तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मला आलेला स्वामींचा अनुभव, तारक मंत्राचा अनुभव तुम्हा सगळ्यांशी मी शेअर केलेला आहे की कशा प्रकारे माझ्या प्रेग्नन्सीमध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स होते, माझ्या मुलाच्या किंवा माझ्या बाळाच्या जीवाला धोका होता आणि कशा प्रकारे तारक मंत्राच्या सेवेने एका क्षणामध्ये सगळी परिस्थिती बदलली आणि शेवटच्या क्षणी होणारा चमत्कार कशाला म्हणतात हे त्या दिवशी खरं तर मला कळालं. हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी सगळ्यांशी शेअर केलेला आहे की कशा प्रकारे एकदम संकटात असलेलो आम्ही एका रिपोर्ट नंतर सगळं नॉर्मल झालं. तर त्याची लिंक सुद्धा मी वरती देईल, व्हिडिओच्या वरती तुम्हाला दिसेल, तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. आणि आजच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी तुम्हाला स्वामी महाराजांचाच एक चमत्कार तुमच्याशी मी शेअर करणार आहे, जो की माझ्या बाबतीत झालेला आहे. अशी वेळ आली होती की चक्क स्वामींचा हात माझ्या हातामध्ये होता. तर आज संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. ज्यांना कोणाला असं वाटतं की स्वामी आहेत की नाही, किंवा स्वामी खरंच आपली मदत करतात का, खरंच शेवटच्या क्षणी सुद्धा चमत्कार होतात का, खरंच स्वामी आहेत का, स्वामींचे चमत्कार होतात का, स्वामींचे अनुभव येतात का, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. उगीच मी स्वामींचे व्हिडिओ बनवायला सुरुवात नाही केली, कारण खूप छान छान स्वामींचे अनुभव मला आले. खूप वेगवेगळ्या संकटातून, खूप दुःखातून स्वामींनी मला असं अलगद बाहेर काढलेलं आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने मी स्वामींचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. कारण ऑलरेडी माझा एक चॅनल आहे ज्याच्यावरती मी रेसिपी वगैरे बनवत होते, पण असे काही स्वामींचे अनुभव मला यायला लागले की मी सगळं सोडून स्वामींची सेवा करावी आणि त्याचबरोबर आपलं सुद्धा करिअर या माध्यमातून घडावं. त्यामुळे खऱ्या अर्थानं युट्यूबच्या चॅनलला सुरुवात केली होती, या मी गृहिणी व्लॉग या चॅनलला, ज्याच्या मार्फत मी स्वामींविषयीचे व्हिडिओ तुम्हा सगळ्यांशी शेअर करत असते. तर स्वामींचा कशा प्रकारे अगदी चमत्कारिक अनुभव मला आला हेच मी सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर मंडळी, ही गोष्ट आहे 2023, म्हणजे अगदी 1 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. 1 वर्षापूर्वीच हा एक भयानक किस्सा किंवा भयानक प्रसंग माझ्या सोबत घडला होता. की कसं असतं आपल्या स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं की बऱ्याचशा स्त्रिया अशा आहेत की ज्यांच्या पिरियड्सच्या ज्या डेट आहेत ह्या व्यवस्थित नसतात, किंवा डेट टू डेट पिरियड येत नाही, अगोदर नंतर अशा होत असतात. तसंच काहीसं माझ्याही बाबतीत होतं किंवा आहे सुद्धा अजून सुद्धा. आणि मग थोडीफार लेट पिरियड झाली तरी आपल्याला इतका काही वाटत नाही की आपल्या पिरियड्स लेट का झालेले आहेत, कारण मग ते आपल्याला माहिती असतं की त्यानंतर उशिराने का होईना येत असतात. आणि त्याच्या अगोदरच 1 ते 1.5 वर्षांपूर्वी माझं कुटुंब नियोजन जी शस्त्रक्रिया असते ती सुद्धा, म्हणजे ते ऑपरेशन सुद्धा झालेलं होतं. त्यामुळे मला माहिती होतं की आपले पिरियड्स कधी ना कधी ह्या येतीलच. त्यामुळे तर खरं तर मी निश्चिंत होते. पण डेट उलटून गेल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी तरी किमान पिरियड्स यायला हव्या होत्या, पण त्या आल्या नाहीत. आणि भयानक अशी पोटदुखी मला 4 ते 5 दिवसांनी सुरू झाली. म्हणजे पिरियडची डेट समजा आपली 1 आहे, तर 5 तारखेपर्यंत मला वाटलं पिरियड्स येतील, पण 5 तारखेनंतर ना दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेपर्यंत म्हटलं तरी चालेल की मला भयानक अशी पोटदुखी एका साईडला सुरू झाली. एक साईडला भयानक पोट दुखत होतं, म्हणजे अक्षरशः ज्या दिवशी माझं पोट दुखायला लागलं, सकाळी सकाळी माझे एक असे काका होते, माझ्या वडिलांचे मावस भाऊ, तर त्यांची डेथ झाली होती. त्यामुळे सगळे लोक आले होते, आमच्या जवळपास ते राहतात, त्यामुळे तिकडे आले होते. आणि मग तिकडनं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाल्यानंतर सगळे पाहुणे घरी आले. त्यांच्यासाठी मी स्वयंपाक बनवला, मी आणि सासूबाईंनी. त्यांना अगदी ताट करणार होतो आम्ही, आणि अचानक अशी भयानक अशी पोटदुखी मला सुरू झाली. आणि एकाच साईडला दुखायचं आणि खूप म्हणजे खूप दुखत होतं, इतकं म्हणजे भयानक दुखत होतं, भयंकर असं ते वेदना होत्या की अक्षरशः बेडवरती मी लोळत होते. आणि माझी आजी होती, माझी मम्मी आली होती, माझी बहीण होती, सगळे बरेचसे आमचे नातेवाईक आले होते आणि त्यांना सुद्धा मला पाहावत नव्हतं. असं मी बेडवरती अक्षरशः लोळत होते आणि मला सरळ सुद्धा उभा राहता येत नव्हतं.
मग पटकन मिस्टरांना माझ्या फोन केला माझ्या बहिणीने आणि ते पटकन घरी आले. मग त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी चेक केलं तर ते बोलले की पिरियड्स येणार असतील कदाचित, त्यामुळे मग होत असेल. पण मी म्हटलं की अशा प्रकारची पोटदुखी मला होत नाही, पिरियड्सच्या वेळेस माझं पोट दुखतं पण असं नाही. पण त्यांनी मग एक इंजेक्शन दिलं आणि तरी सुद्धा म्हणावं तितकं पटकन पोट राहिलं नाही. अर्धा पाऊण तास ते दुखत होतं, त्यानंतर राहिलं. आणि मग तेव्हापासून ती पोटदुखी चालूच झाली आणि मी पिरियड्सची वाट पाहत होते. आणि त्याच पिरियडमध्ये ह्यांच्या म्हणजे मामाच्या मुलाचं म्हणजे माझ्या सासूबाईंच्या भावाच्या मुलाचं लग्न असल्यामुळे सासूबाई तिकडे राहायला गेल्या होत्या आणि त्यामुळे मग मी एकटीच घरी राहायचे. मुलं शाळेत जायची आणि मुलांच्या एक्झाम थोडक्यात संपत आल्या होत्या. म्हणजे एक्झाम एक दोन तीन पेपर असे राहिले होते, कारण एप्रिलच्या वेळेस घडलेली घटना आहे. आणि त्यानंतर मग एक दिवस सासूबाई पण नव्हत्या, असंच पोट दुखायचं, खूप पोट दुखायचं. मी गोळी खायचे पोटाची आणि दुखायचं राहिलं आहे तोपर्यंत म्हणजे सगळे काम आवरून घ्यायचे आणि पुन्हा ते पोटदुखी सुरू व्हायची गोळीची पॉवर संपल्यानंतर. आणि अशा पद्धतीने मी 2-3 दिवस कसे तरी काढले. आणि मग अचानकच लग्नाच्या अगोदर 2 दिवस म्हणजे त्यांच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. सगळे पाहुणे आमच्या तिकडे राहायला आले होते आणि अचानक 2 दिवस अगोदर खूप भयानक असं पोट दुखलं, जे की 4-5 दिवस अगोदर जसं दुखलं होतं तसंच खूप अक्षरशः मी ओरडत होते आणि लोळत होते. मला उभं सुद्धा राहता येत नव्हतं आणि एकाच साईडला फक्त. तर मग आमच्या जवळच एक स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून एक मॅडम आहेत, खूप छान मॅडम आहेत त्या, ज्यांच्याकडेच माझ्या दुसऱ्या मुलाची सुद्धा ट्रीटमेंट होती. तर मग माझे मिस्टर मला त्यांच्याकडे घेऊन गेले दुपारी. आम्ही 11-11:30च्या आसपास म्हणजे 12च्या आसपासच गेलो. आणि लहान जो मुलगा आहे त्याला सुट्टी लागली होती, त्याच्यामुळे तो घरी होता. मोठ्याची एक्झाम चालू होती. आणि तिथे गेल्यानंतर त्या मॅडमनी थोडंसं चेक केलं आणि त्यांना थोडीशी काहीतरी शंका आली असेल कदाचित, कारण पिरियड सुद्धा आले नाहीत आणि डॉक्टर आहेत म्हणजे डॉक्टरांना पटकन कनेक्ट होतात कुठल्याही गोष्टी. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय करा, अर्जंट एक सोनोग्राफी करून घ्या. तर आम्ही बोललो की उद्या किंवा संध्याकाळी वगैरे, तर नाही बोलल्या पटकन करून घ्या, कारण त्यांना काहीतरी डाऊट आलाच असेल. आणि मग त्यानंतर ना मी सोनोग्राफी करायला, एवढं ऊन होतं, त्या डॉक्टर पण इतक्या चांगल्या की बोलल्या, 2 व्हीलर होती आमच्याकडे म्हणजे आहे, आणि त्या बोलल्या की माझी मोठी गाडी तुम्ही ती 4 व्हीलर घेऊन जा, कारण लहान मुलगा माझ्याकडे होता, सासूबाई घरी नव्हत्या. उन्हात जाणं आणि खूप एप्रिल महिन्यामध्ये खूप ऊन असतं एप्रिलच्या एंडिंगला. तरी सुद्धा आम्ही नको बोललो, आम्ही 2 व्हीलरवरच दोघेही गेलो. पोट दुखत होतं तरी सुद्धा मी म्हटलं नको, कारण कसं की जास्त मिस्टरांना माझ्या 4 व्हीलर चालवण्याची सवय नाहीये, त्यामुळे मग म्हटलं आपल्या गाडीवरती आपण जाऊयात. आम्ही गेलो, ते अर्जंट सोनोग्राफी केली. भयंकर ऊन होतं, काही खाल्लं पिल्लं नव्हतं, सकाळपासूनच माझं पोट दुखत होतं त्याच्यामुळे काही खाल्लं नव्हतं. तशाच परिस्थितीत आम्ही गेलो, तिथे सोनोग्राफी केली. तिथे सोनोग्राफी केल्यानंतर ते रिपोर्ट घेऊन परत मॅडमकडे आलो, त्यांना ते रिपोर्ट दाखवले. त्यांना त्या रिपोर्टमध्ये त्या बोलल्या की आपल्याला म्हणजे कुठलं काहीच हे वाटत नाहीये, नाही का. मग त्या म्हणल्या येईल पिरियड, त्यांनी मला पिरियड येण्याच्या गोळ्या दिल्या. मी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी का कुणाच ठाऊक, आता आपलं जर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आपली झालेली आहे, तर कुठल्याही स्त्रीच्या मनात असं येणार नाही की आपण प्रेग्नन्सी टेस्ट करावी. पण मला कुठलाही त्रास तसला प्रेग्नन्सीचा होत नव्हता की मळमळ, उलट्या, चक्कर वगैरे असं काही नाही. तरी सुद्धा माझ्या मनात कोणाच ठाऊक का आलं. ही सगळी स्वामींचीच कृपा म्हणावी की पटकन स्वामींनी आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी कदाचित हा संकेत दिला असावा. माझ्या मनात कसं काय आलं मला समजलं नाही. अचानक बसल्या बसल्या माझ्या मनात अशी गोष्ट आली की मी प्रेग्नन्सी टेस्ट करावी का. आणि कारण 15 दिवस जवळपास व्हायला आले होते, 8 दिवस मी पूर्ण त्या पोटदुखीच्या ह्याच्यात काढले होते. आणि मग मी काय केलं, मिस्टरांना फोन केला आणि त्यांना प्रेग्नन्सी किट आणायला सांगितलं. आणि मी दुपारीच म्हणजे आम्ही सोनोग्राफी करून आलो त्याच दिवशी मी प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. आणि मी खूप घाबरले. ती प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला घाम फुटला आणि मी इतकी घाबरले, भयंकर घाबरले. कारण ऑलरेडी माझी शस्त्रक्रिया 1.5-2 वर्षांपूर्वी झाली होती ना, असं कसं झालं आणि आपल्याला कसं समजत नसतात असल्या गोष्टी. आणि मी पटकन त्या मॅडमला फोन केला. त्या मॅडमने मला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्यांनी दुसऱ्या एका सोनोग्राफी केंद्रामध्ये आम्हाला पाठवलं की तिकडे जा तुम्ही आणि अशी ही
सोनोग्राफी करून घ्या. आणि मग तिथे गेलो. तिथे भयंकर माझं पोट दुखायला लागलं. जेव्हा आम्ही गेलो तिथे पोहोचलो आणि खूप भयानक असं माझं पोट दुखायला लागलं. आणि तिथे मग पटकन बऱ्याचशा बायका होत्या आणि त्यातल्या खूप चांगल्या होत्या. त्यांनी सांगितलं की तुमचं पोट दुखतंय तर तुम्ही अगोदर सोनोग्राफीसाठी जा. तिकडे गेलो. ते डॉक्टर सुद्धा खूप छान होते जे सोनोग्राफी करायला होते. त्यांनी इंटरनल सोनोग्राफी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की मला एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिलेली आहे. एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे आपली जी पिशवी असते त्याच्या दोन साईडला दोन नळ्या असतात, नलिका असतात आणि त्या एका नलिकेमध्ये किंवा नळीमध्ये मला प्रेग्नन्सी राहिली होती आणि ती फुटण्याच्या बेतावरती होती. मग त्यांनी सांगितलं की एक्टोपिक प्रेग्नन्सी तुम्हाला आहे, लवकरात लवकर तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आता एक्टोपिक प्रेग्नन्सी हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकला होता. मला काहीही माहिती नव्हतं. मी येता येता सर्च केलं गुगलवरती आणि त्याचे परिणाम आणि त्याची लक्षणं वगैरे मी पाहिली. सगळं काही तसंच होतं आणि इतकी भयानक मी घाबरले की आता मी जगेल की नाही. मला काहीही माहिती नव्हतं. स्वामींचा धावा खरं तर तेव्हापासूनच मी सुरू केला होता. मग आम्ही अर्जंट मॅडमकडे आलो. मॅडमनी रिपोर्ट पाहिले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आहे त्या परिस्थितीत तुम्ही, आता रात्र झाली होती आम्ही परत येईपर्यंत, कारण आम्ही एकदा दुपारी रिपोर्ट दाखवले होते. त्यानंतर मी दुपारी टेस्ट केल्यानंतर पुन्हा सोनोग्राफी येईपर्यंत आम्हाला 7 ते 8 वाजले होते. मुलं घरी होती आणि त्यामुळे मग मॅडम बोलल्या की सकाळी लवकर जाऊन तुम्हाला काही तो निर्णय घ्यावा लागेल, कारण यामध्ये जी महिला आहे तिचा जीव सुद्धा जाऊ शकतो, काहीही होऊ शकतो, कोमात जाऊ शकते स्त्री. त्याने स्पष्टपणे सांगितलं, कारण आम्ही सुद्धा ते तेवढंच घ्यायला पाहिजे सिरियसली म्हणून. आणि मग आम्ही सकाळ उजाडण्याचीच वाट पाहत होता की रात्र मला झोप आली नाही, पण कुठल्याही प्रकारचं ब्लिडिंग तेव्हा मला होत नव्हतं. थोडंसं पुसटचं होत होतं, पण इतकं जास्त नाही. आणि मग सकाळ उजाडल्यानंतर ज्या दिवशी आम्हाला जायचं होतं त्याच दिवशी ह्यांच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. सगळी लग्नाची तयारी चालू होती सगळ्यांची, सगळे लोक लग्नाला निघणार होते आणि आमची तयारी होती दवाखान्यात जाण्याची. तर आम्ही असं ठरवलं की आता दवाखान्यामध्ये जायचं एखाद्या छान हॉस्पिटलमध्ये. मॅडमने आम्हाला 2-3 नावं सजेस्ट केली होती की इकडे तुम्ही जा, ते काय सांगतात ते पहा. कारण या केसेसमध्ये काय होतं, काही इंजेक्शन देऊन सुद्धा ती प्रेग्नेन्सी खाली पिशवीत आणून त्याचं म्हणजे गर्भपात थोडक्यात केला जातो. मग ते म्हटले की सगळं चेक करा आणि त्यानंतर ठरवा की काय करायचं आहे ते. मग अशा रीतीनं सगळे लग्नाला जायला निघाले. इकडे मी माझ्या मम्मी आणि माझ्या भावाला बोलवून घेतलं होतं की लग्नाला जाण्यासाठी. आम्ही असा विचार केला की दवाखान्यात जायचं, तिथे चेकिंग वगैरे करायचं, काय म्हणतात ते पाहायचं आणि तिथेच मग माझी मावशी राहते जवळ दवाखान्याच्याच. मग तिथेच आपण चंदननगरमध्ये खूप मोठं छान हॉस्पिटल आहे तिथे पुण्यामध्ये. तर मग आम्ही ठरवलं की तिथे जाऊन पाहायचं आणि मग तिथेच मावशीच्या इथे सगळं आवरून वगैरे आपण लग्नाला जायचं असं आमचं ठरलं होतं. तिथे गेल्यानंतर ना त्यांना सगळे माझे रिपोर्ट्स दाखवले आणि त्यांनी डायरेक्ट मागचा पुढचा कुठलाही विचार न करता किंवा समोर पेशंट आहे ती घाबरेल काहीच नाही, कारण ते सुद्धा डॉक्टर प्रचंड घाबरले होते माझे रिपोर्ट आणि माझी स्थिती पाहून. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं सुरुवातीला की तू ब्लड आणि युरिनची टेस्ट आपल्याला करायची आहे. तर युरिन देण्यासाठी मी टॉयलेटमध्ये गेले आणि खूप मोठा रक्ताचा जो क्लॉट असतो, खूप मोठा म्हणजे अगदी आपल्या तळ हातावरचा जो क्लॉट आहे ना तो अगदी टॉयलेटमध्ये पडला. आणि तो पाहून मी तिथेच चक्कर येऊन खरं तर पडले, कारण मी पहिल्यांदा अशा प्रकारची घटना अनुभवत होते. कारण असं म्हणतात ना काही अनुभव खूप भयानक असतात. आणि मग तिथल्या सिस्टर आल्या, त्यांनी मला घेतलं. मग त्यानंतर माझ्या टेस्ट वगैरे झाल्या आणि टेस्ट झाल्यानंतर त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं की 1च तासामध्ये आपल्याला हिचं ऑपरेशन करावं लागणार एक्टोपिक प्रेग्नन्सीचं, कारण तिची जी एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली होती ती नलिका फुटलेली आहे आणि इंटरनल पूर्ण ब्लिडिंग झालेलं आहे. जर आपण हिचं ऑपरेशन केलं नाही तर कदाचित ही दगावू शकते किंवा मग कोमामध्ये सुद्धा जाऊ शकते. आणि 1 तासच आपल्याकडे फक्त आहे. हे ब्लिडिंग जर थांबलं नाही तर काहीही होऊ शकतं. आणि आम्ही इतके जास्त पैसे घेऊन गेलो नव्हतो. आता इतकं मोठं ऑपरेशन होतं, 1.5 लाख खर्च सांगितला होता. एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही विचारपूस केली, तिकडे मेडिक्लेम तर होतं पण सुरुवातीला म्हटले की तुम्हाला कॅशच भरावी लागेल. तर ह्यांनी ह्यांच्या मित्रांना फोन केला, तो पटकन कॅश घेऊन आला आणि आम्ही पटकन ऑपरेशनची तयारी केली. आम्ही म्हटलं की आम्हाला पटकन ऑपरेटच करायचं आहे. आणि खरं तर मी आदल्या दिवशीपासूनच स्वामींना सांगत होते की सगळं व्यवस्थित होईल. आणि त्या क्षणी तर मी खूप घाबरले, म्हणजे माझा जीवाचा विचार माझ्या मनात आला नाही, पण माझ्यानंतर माझ्या मुलांचं काय होईल. कारण आई विना बाळाचं कसं असतं की कोणी कितीही जीव लावा, शेवटी आई ते आईच असते. आणि त्यानंतर मग मी स्वामींचा खऱ्या अर्थानं स्वामींचा
धावा करायला सुरुवात केली. मला कसल्याही गोष्टीची भीती वाटत नव्हती. का कुणाच ठाऊक मला त्यावेळी स्वामींनी बळ दिलं होतं का काय, मला काही समजलं नाही. पण मला भीतीच वाटली नाही. इतकं त्यांनी समोर सांगितलं की आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, 1 तासात जर ऑपरेशन झालं तरच काहीतरी होऊ शकेल. मग मला ब्लड सुद्धा कमी होतं. माझ्या ब्लडमध्ये युरिनमध्ये सुद्धा शुगर निघाली. त्यांनी 2 बाटल्या रक्त मला भरलं आणि त्यानंतर ऑपरेशनला सुरुवात केली. पाऊण तास ते ऑपरेशन माझं चालू होतं आणि ऑपरेशन करतानाच कदाचित एक चमत्कार घडला. मी स्वामींचा धावा करत होते. मी अक्षरशः जे डॉक्टर होते तिथले ते स्वतः भूलतज्ञ होते. त्यांनी मला स्वतः भूल दिली होती. जसं सिझरिंगच्या वेळेस पाठीत इंजेक्शन देतात तशा प्रकारे भूल देऊन माझं ऑपरेशन चाललं होतं. समोर टीव्हीत मला सगळं दिसत होतं आणि त्या डॉक्टरांचा मला समजलं नाही. मी पूर्ण भुलीमध्ये होते. मला ऑक्सिजन वगैरे लावला होता, काहीच समजत नव्हतं. मी त्या डॉक्टरांचा हात, म्हणजे हे सगळं मला ऑपरेशन झाल्यानंतर स्वतः डॉक्टरांनी सांगितलं, त्या डॉक्टरांचा हात मी एवढा गच्च पकडला होता. मला अक्षरशः डोळे माझे बंद होते आणि मला असं वाटत होतं की स्वामींनीच माझा हात पकडलेला आहे. आणि स्वामींना मी एकच विनंती केली की मी यापुढे तुमच्याकडे माझ्या आयुष्यात काहीही मागणार नाही. अगदी कसलीही वाईट परिस्थिती होते, कितीही गरिबी होते, मी तुमच्याकडे काहीही मागणार नाही. फक्त माझ्या बाळांसाठी मला या जगात पुन्हा आणा. म्हणजे आता मी मरणाच्या दारात उभी आहे. माझ्या बाळांसाठी मला जगवा. उद्या त्यांना सांभाळणारा हात त्यांच्या हातामध्ये आला ना की मी केव्हाही मरायला तयार आहे. पण आता माझ्या बाळांना माझी खूप गरज आहे. मला या जगातून जायचं नाहीये. मी इतकी कळकळीनं स्वामींना विनंती करत होते. अक्षरशः तो हात मी डॉक्टरांचा पकडला होता आणि मला का कुणाच ठाऊक मनात असं वाटत होतं की स्वामींनीच खरं तर माझा हात धरलेला आहे आणि मला सांगत आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा माझ्या अंगामध्ये संचारली आणि मी माझ्या शरीराची मी तयारी केली की मला काही होणार नाही. माझ्या बाळांसाठी मला पुन्हा मृत्यूच्या दारातून बाहेर यायचे, मृत्यूच्या दाढेतून मला बाहेर यायचे. आणि स्वामी माझ्या सोबत होते. स्वामींना मी विनंती करत होते. समोर टीव्हीकडे मला पाहण्याची इच्छा नव्हती, कारण डोळे माझे बंद होते. म्हणजे डोळे उघडू शकत होते मी, परंतु अवस्था खूप माझी बिकट होती. खूप इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे अवसान माझ्या अंगामध्ये अजिबात नव्हतं. आणि त्याही परिस्थितीत मी स्वामींचा एकसारखा धावा करत होते. तरी सुद्धा मी भूलमध्ये असून सुद्धा, ऑक्सिजन लावलेला असून सुद्धा त्या डॉक्टरांनी बाहेर आल्यानंतर सांगितलं की तू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असंच म्हणत होती. आणि इतकी कळकळीनं मी स्वामींना विनंती करत होती की माझ्या बाळांसाठी, माझ्या लेकरांसाठी मला पुन्हा या जगात यायचंय म्हणून. खूप. आणि जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा सुद्धा मी खूप रडले होते. जेव्हा मिस्टर मग संध्याकाळी माझी भूल वगैरे उतरल्यानंतर मिस्टर लग्नाला गेले, त्यांच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. मी म्हटलं की मला तिथे जाऊन अक्षता टाकणं महत्वाचं आहे, तुम्ही जा. कारण भाऊ माझ्या जवळ होता, मावशी होती, मावशीच्या मुली होत्या. ते गेल्यानंतर सुद्धा मी खूप रडले होते, कारण तेव्हा मला वाटलं की सुखरूप बाहेर आले नसते किंवा मला या दिवशी काही झालं असतं आज तर माझ्या मुलाबाळांचं कसं झालं असतं. आज 2 माझे एवढी छान गोंडस छोटी छोटी मुलं, त्यांचं कसं झालं असतं. असं म्हणतात की कोणाचं कोणा वाचून आडत नाही, पण तरी सुद्धा आईची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही. त्यामुळे इतका असा चमत्कारिक अनुभव मला स्वामींचा आला. आजही व्हिडिओ बनवतेय तरी सुद्धा मला रडू येते, कारण खूप भयानक परिस्थिती होती. असं म्हणतात ना की समोरची व्यक्ती काय बोलणार की 2 टाक्याचं हे ऑपरेशन आहे, पण त्यातून आपल्या मनाचा इतका संघर्ष असतो. आपण जीवन मरणाच्या दारातून परत आले असतो. आपलं दुःख आपल्यालाच कळत असतं. त्यामुळे खूप भयानक परिस्थितीतून मी गेले, कारण तेव्हा मला असं वाटत होतं की माझी मुलं एकटी पडली असते. आणि इतकं स्वामी, म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत इतका स्वामींवरती विश्वास आहे ना, आता कुठलीही परिस्थिती आली तरी सुद्धा मी कुठल्याही परिस्थितीला डगमगत नाही किंवा घाबरत नाही. स्वामी सगळं पाहून घेतील. मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलेलं आहे स्वामींनी मला. तर आता त्याच्यापेक्षा, मृत्यूपेक्षा मोठं कुठलंच संकट माणसावरती येत नाही. त्यामुळे आता कुठल्याही संकटाला मी घाबरत नाही. शेवटी कसं असतं, जन्म मृत्यूचा जो फेरा आहे तो कोणालाही चुकत नाही. पण स्वामी जर आपल्या सोबत असेल तर स्वामी आपल्यासाठी मृत्यूच्या सुद्धा आडवे स्वतः जातात. याचा अनुभव मी घेतलेला आहे. साक्षात स्वामींनी माझा हात ऑपरेशन करताना पकडला असंच मला भासत होतं. तारक मंत्र मी म्हणत होते मनातली मनात. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा खूप रडले, खूप स्वामींचे आभार मानले. आणि 1 वर्ष झालं या अनुभवातून मी गेले, या भयानक स्थितीतून मी गेले. आजही तो प्रसंग मला आठवला तरी अंगावरती शहारे येतात की कदाचित माझ्या जीवाचं काही झालं असतं तर माझ्या बाळांचं काय झालं असतं. हा विचार माझ्या मनात येऊन जरी गेला तरी अंगावरती माझ्या काटा येतो. पण खरं सांगते, स्वामी आपले इतके दयाळू आहेत, इतके शक्तिशाली आहेत, इतके ते
उगाच त्यांना ब्रह्मांड नाही कोण बोलत नाही इतकं ते आपल्या भक्तांना तारत असतात प्रत्येक गोष्टीतून. त्यामुळे जर तुमचा सुद्धा स्वामींवरती विश्वास असेल पण इतका नसेल की स्वामींवरती सगळं, पण मी स्वतः सांगते की प्रत्येक गोष्टींवरती आज मी स्वामींवरती डिपेंड राहते. प्रत्येक गोष्ट ती कुठलीही असो, स्वामींना सांगितल्याशिवाय स्वामींना विचारल्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीही घडत नाही. सगळ्या गोष्टी मी स्वामींशी बोलते. त्यामुळे कुठलंही जे दुःख आहे ना ते मला कधीच मोठं वाटत नाही. खूप दिवस झाला हा अनुभव तुमच्या सगळ्यांशी शेअर करायचा होता, समोरासमोर शेअर करायचा होता, पण माझी हिंमत झाली नाही. आता कॅमेरा मागे बोलताना सुद्धा मला अगदी दाटून येते. त्यामुळे मग मी असंच कॅमेरा मागे म्हटलं की तुमच्याशी शेअर तरी करावा. कारण कसं होतं, या गोष्टी आपण कोणाशी शेअर करत नाही आणि मग त्या मनातली मनात साचून राहतात. कारण असं इतकं मी घाबरलो होतो आम्ही दोघेही, माझे मिस्टर आणि मी. माझ्या मिस्टरांच्या डोळ्यात पहिल्यांदा मी इतकी जास्त भीती पाहिली होती. कारण कसं असतं, असं म्हणतात की नवरा दुसरी बायको करू शकतो पण मुलांना दुसरी आई हे खूप म्हणजे वेगळंच असतं, ते समीकरणच वेगळं असतं. आणि माझ्या मिस्टरांच्या डोळ्यात मी ती भीती पाहिली होती की माझ्या मिस्टरांचा विश्वास होता की ते माझी मुलं खूप छान सांभाळतील, पण तरी सुद्धा आईची माया ती आईची मायाच असते. खूप भयानक प्रसंगातून गेले. कोणाच्या आयुष्यात अशी वेळ कधी येऊ नये. त्यामुळे तुम्हाला सांगते, खरंच तुमचा स्वामींवरती विश्वास असेल ना, आपलं कर्म जर चांगलं असेल, त्याचबरोबर आपली नियत साफ असेल, आपलं मन निर्मळ असेल ना, तर कुठल्याही परिस्थितीत देव आपल्याला तारतच असतो. हा माझा स्वामींवरचा विश्वास आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ असं नाही म्हणणार की तुम्ही शेअर करा किंवा तुम्ही लाईक करा किंवा कमेंट करा. फक्त एक अनुभव मी तुम्हाला सगळ्यांशी शेअर केलेला आहे. श्री स्वामी समर्थ.